राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्ताने नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्तपीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थान जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळ्याला भागवत ग्रंथ शोभायात्रा मिरवणुकीने व गोमातेच्या पूजनेने प्रारंभ करण्यात आला। पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत कथा व कीर्तन सोहळ्याला विठ्ठल भक्तिरस महोत्सव असे नाव देण्यात आले। देवगड येथील प्रांगणातून टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा मिरवणुकीला प्रारंभ झाला। मिरवणुकीत गोवस्त श्री राधाकृष्णजी महाराज, देवगड दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या समवेत वारकरी संप्रदायातील संत महंत, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यासह पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले। निघालेल्या यात्रेच्या प्रसंगी गोशाळेतील गोमातेचे तसेच गंगा पात्रात जाऊन गंगेचे पूजन गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधी मंदिरात जाऊन मूर्तीचे पूजन करण्यात आले। कथा सुरू असलेल्या ज्ञानसागर सभा मंडपात शोभायात्रा मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। यावेळी गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन तर श्री राधाकृष्णजी महाराज यांचे संत पूजन तुळशी हार घालून करण्यात आले। यावेळी बोलताना गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज म्हणाले की गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज हे भागवत कथेच्या माध्यमातून भक्तांना सुख समाधानाचा मार्ग प्राप्त करून देण्याचे काम करत आहेत। भागवत कथा ही पूर्व पुण्याईने श्रवण होते। या कथेच्या माध्यमातून आपल्याला गोपाल कृष्ण भगवंताचे चरित्र ऐकावयास मिळणार असल्याने भक्तांना देखील याचा आनंद मिळणार आहे। जगात कसं जगावं हे गीता शिकवते तर कसं मरावं हे आपल्याला भागवत शिकवते। जन्म मरणाचे साकडे कथा श्रवणाने सुटते। सर्वांनी या पर्व काळातील कथा श्रवणाचा तसेच यामुळे मिळणारा बाह्य व आंतरिक आनंद घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले। भागवत कथा सोहळ्याच्या प्रारंभी भाविकांनी कथा श्रवणासाठी मोठी गर्दी केली होती। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।